Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसी मधील कामांच्या स्थगितीवर बोलताना राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणेंचा भावाला सल्ला, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं उत्तर। मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ। बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झालेत। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची सारवासारव। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांची देखील एंट्री। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू, सूत्रांची माहिती। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर शिंदेंचं भाष्य। ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचं देखील वक्तव्य। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखानं उत्तर। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। सोलापुरात लक्ष्मण हाके विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। अजित पवारांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक। चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। 5000 कार्यकर्त्यांचा उद्या ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक। अमरावतीतल्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरामध्ये बच्चू कडूंचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन। आंदोलनाआधी भव्य बाईक रॅली। लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी आयकर डेटाचा वापर। आयटी डेटा मिळवण्यास परवानगी। सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरणार। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याकांड प्रकरणात आरोपीला अटक। मुख्य सूत्रधार अविनाश धोडीच्या दादरा नगर हवेलीतून मुसक्या आवळल्या। गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात मोठी दुर्घटना। गोदावरी नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या 8 पैकी 6 जणांचा मृत्यू। तेलंगणाच्या भोपाळपल्ली जिल्ह्यातील अंबडपल्ली गावातील घटना। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार। दिल्लीच्या दयालपूर भागात सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू। Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.